नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। तर आता आंब्याचा सीझन संपत आलाय आणि आम्ही आंब्याचा शिरा केला नव्हता, म्हणून मग आंब्याचा शिरा म्हटलं तुम्हाला पण दाखवावा आणि घरी करून पण खावा। तर इथं मी 1.5 कप रवा घेतलाय आणि त्यात मी 1/4 कप तूप घेतले आणि वरनं 2 चमचे असं घेतले। तुम्ही हे तुपाची क्वांटिटी आहे ती वाढवू पण शकता। आणि रवा घालून तुपातनं हे करून मी चांगला भाजून घेणार आहे रवा आता। तर तुपाची क्वांटिटी तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडी अजून वाढवू पण शकता, पण मी 1/2 कप आणि 2 चमचे वरून घातलेलं आहे तूप। तर हे चांगलं असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे वास येतो रवा भाजताना, तुपातला रवा म्हणजे भाजताना वास येतो, वास येतोपर्यंत कलर चेंज होतोपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर आता बघा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी आता आंब्याची प्युरी वगैरे करून घेतली नाही आहे। आंब्याची क्वांटिटी पण तुम्हाला हवी तशी घालून घेऊ शकता। मी एक मोठा आंबा होता, त्याचे जे आपण कडेनं 2 काप काढतो ना, त्याचेच स्लाइस करून घेतलेले आहेत, कोळी तशीच ठेवलेली आहे आणि मी आंबा चिरून घेतलेला आहे। मी प्युरी घालत नाही, आंबा चिरूनच घालते। म्हणजे कसं आता रवा थोडा भाजला गेला ना, तर शेवटच्या स्टेजला आंब्याचे तुकडे घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। मग तो कलर पण छान येतो तसा आणि थोडे थोडे तुकडे पण राहतात। आणि आपण थोडे ना असे हे पळीनं ना झाऱ्यानं वगैरे, म्हणजे आपण जे वापरतो ह्याच्यासाठी परतण्यासाठी, त्यांना थोडंसं असं मॅश करून घ्यायचं आहे, तर चांगलं होतं। म्हणजे तुकडे पण आंब्याचे दिसतात शिऱ्यामध्ये आणि आंब्याचा फ्लेवर पण येतो, दोन्ही हे होतं। म्हणून मी आंब्याचे कायम कापच घालते असे तुकडे करून बारीक बारीक। तर आता रवा परतत आला ना चांगला, म्हणजे कलर अगदी पण त्याला म्हणजे कलर चेंज करायचा नाही आहे, फक्त तो म्हणजे चांगला भाजला गेला पाहिजे, त्याचा पूर्ण कलर चेंज करायचा नाही, म्हणजे करपवल्यासारखा असा करायचा नाही, ब्राउनिश कलर करायचा नाही आहे, थोडासा गोल्डन असा कलर आपल्याला करून घ्यायचा आहे। आणि मग आपण आता ह्यात घालणार आहोत की आंब्याचे काप जे केलेत ते चिरलेला आंबा घालून घेणार आहे। ह्याचं पण प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आता हे बघा, ह्याला आंब्याचं म्हणजे असं हे करून घ्यायचं। मी म्हटलं ना तुम्हाला की पळीनं असं जरा असं दाबून वगैरे घ्यायचे, थोडेच आंबे असे दाबून घ्यायचे, सगळेच दाबून घ्यायचे नाहीत, थोडे, म्हणजे आपले त्यात असे हे चंक राहिले पाहिजेत आंब्याचे। तर असं असं करून घ्यायचं आहे आणि कलर पण छान येतो, स्वाद पण येतो आणि थोडे आंब्याचे तुकडे पण लागतात, असं होतं। प्युरीने जरा असं म्हणजे अगदीच हे होतं शिरा, म्हणून मी प्युरी करून घेत नाही। तर हे पण थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे चांगलं आणि ह्यानंतर मग आपल्याला गरम पाणी ह्यात घालायचं आहे। तर आता आपण 1.5 कप पाणी हे रवा घेतला आहे म्हटल्यावर त्याच्यात दुप्पट बरोबर पाणी घालायचं आपल्याला। 3 कप आपण पाणी घालून घेणार आहे। कधी उपीट शिरा करताना ना त्याच्यात दुप्पट पाणी म्हणजे घालून घ्यायचं आहे आपल्याला। तर 1.5 कप घेतला आहे रवा, तर 3 कप पाणी घेतलेलं आहे ह्यात। तर हे सगळं चांगलं हे झालं ना, मिक्स झालं, भाजलं गेलं ना, की मग आपण हे गरम उकळतेलं पाणी ह्यात घालायचं आहे आणि मग वाफ काढायची आहे। तर हा मी असं म्हणजे सत्यनारायणला वगैरे करतात तशा पद्धतीने केलं नाही आहे, रेग्युलर जो आपण करतो ना तसाच शिरा केला आहे साधा। तर ह्यात मी काजूचे फक्त तुकडे घालून घेतले, त्यात बेदाणे वगैरे चांगले लागणार नाहीत कारण आंबा घातला आहे आपण, मग फक्त काजूच घालून घेतलेत मी, बाकीचं काही घातलं नाही आहे। आणि काजू हे तुम्ही म्हणजे तुपात पहिल्यांदा हे करून असं पण करू शकता, पण ह्याच्याबरोबर उष्णतेबरोबर शेकलं जातं म्हणून मी असे टाकते। तुम्ही आधी जरी तुपातनं म्हणजे तळून घेतले किंवा भाजून घेतले ना तरी चालतात, मी असेच टाकून दिलेले आहेत आणि थोडेच टाकलेत कारण मग आंब्याचं फ्लेवर ते येत नाही जास्त, असं हे होत नाही, म्हणून मग थोडेच काजू टाकलेत। आता हे चांगलं परतून झालं ना की आपण गरम पाणी घालून एक वाफ देऊन घ्यायची आहे, मग आपण साखर वगैरे त्यात ॲड करायची आहे। असं सगळं मिळून मी 2 चमचे वरून तूप टाकलेलं आहे, हे तूपच टाकलेलं आहे मी, इसेन्स वगैरे काय टाकला नाही आहे। थोडं थोडं म्हणजे असं भाजताना कमी वाटलं की असं तूप टाकून घेतलेलं आहे, ते बरोबर म्हणजे 1/4 कप आणि 2 चमचे असं टाकलेलं आहे। आणि तुम्ही पण तूप असं म्हणजे एकदमच सगळं टाकून घ्यायचं नाही आहे,
थोडं पहिल्यांदा भाजताना टाकायचं आहे, त्यानंतर थोडं भाजल्यानंतर थोडं थोडं असं करून टाकायचं आहे. आणि चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे. मिठानं गोड कुठल्या पण गोड पदार्थात तुम्ही चिमूटभर मीठ घाला, त्याचा स्वाद आणखीन चांगला होतो आहे. तर मी हे पाणी घालून घेतलं आहे, गरम पाणी. चांगलं उकळून घ्यायचं आहे पाणी आणि हे फक्त मिक्स करायचं आहे व्यवस्थित, म्हणजे गुठळी झाली नाही ना इतकं बघायचं आहे आणि लगेच झाकून ठेवायचं आहे वाफ येण्यासाठी. आणि चांगली वाफ आली की मग आपण त्यात साखर घालून घेणार आहे. हे बघा आता वाफ चांगली आलेली आहे, ह्यात आपण साखर घालून घेऊयात. तर साखर आता मी 1.5 कप रव्याला 1.5 कपच साखर घातली आहे. तुम्ही ह्याचं प्रमाण वाढवू शकता, म्हणजे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर. हा मीडियम होतो, अगदी गोड पण होत नाही आणि अगदी असं हे पण होत नाही, फिका पण होत नाही, तर होतो मीडियम होतो. तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही अजून साखर थोडी वाढवू शकता. तर इथं मी 1.5 कप साखर घालून घेतलेली आहे एकूण. आणि आता हे साखर मिक्स झाली ना चांगली की मग आपण एक वाफ काढणार आहोत चांगली. बारीक गॅसवर एक चांगली वाफ काढायची, म्हणजे आपला शिरा तयार आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण साखर घातल्यावर पण जरा थोड्या पांढरी गुठळी राहते, म्हणजे ह्याची शिऱ्याची रव्याची, ती चांगलं फोडून वगैरे घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे आणि मगच झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला. आणि हे बघा आता ते घातलेले आपण तुकडे, असं कोणाला वाटणार पण नाही की आपण आंब्याचे काप फक्त करून घातले होते, प्युरीज घातल्यासारखे वाटते. त्यामुळे ते प्युरी वगैरे करत बसण्यापेक्षा आंब्याचे काप घातलेले, तुकडे करून घातलेले कधी पण सोपं जातं. तर आपला असा शिरा तयार आहे. आपण आता प्लेटिंग बघूयात. अजून एक वाफ काढावी लागेल असं वाटतंय. जरा गुठळ्या मी सगळ्या होत्या त्या फोडून घेतलेल्या आहेत, नाहीतर मध्येच मग बिन साखरेचा असा शिरा येऊ नये म्हणून हे जरा बघून घ्यायचं. आणि आपल्याला शिरा असं हे करताना लक्षात येतं की कुठं पांढरी, म्हणजे थोडासा कलर त्याचा चेंज असतो, पांढरट असा असतो कलर, गुठळी झालेली असते, ती फक्त आपल्याला फोडून घ्यायची एकजीव करून. अजून एक वाफ झाली ना आपला शिरा तयार आहे. शिरा करायला सोपा असतो, पण काही जणांना जमत नाही. आणि तो जर आपण आंब्याचे प्युरी किंवा असे तुकडे न घालता केला ना, शिरा अगदी ह्या प्रमाणात अगदी फळफळीत छान होतो, म्हणजे असा चांगला होतो शिरा. हे आपण आंब्याचे हे घातलेले असतं त्यामुळे जरासा असा चिकट जरासा होतो. हे बघा, हे मी आता मूद घालून घेतले शिऱ्याची डेकोरेशनसाठी. आणि एक वरनं असा नुसता फिका एक काजूचा तुकडा पण आपोआप आलेला आहे त्यात, पण असंच फिकं दिसत होतं म्हणताना मी त्यावर एक पिस्त्याची काप टाकलेली आणि वरून पिस्ता पण असं मी पसरून घेणार आहे. तर तेवढंच डेकोरेशन छान दिसते. तर व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.